या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मोठी बातमी, राजकीय पक्षाच्या अध्यक्षालाच हवे महिला आयोगाचे अध्यक्षपद, वेळप्रसंगी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता चाकणकरांनंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्णपणे लक्ष हे या निवडणुकीवर आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः बारामतीच्या मैदानात उतरल्या असल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय या निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे। असं असलं तरी अनेक महिला नेत्या या पदासाठी फिल्डिंग लावून असल्याचं पाहायला मिळत आहे। याच दरम्यान शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे। त्यांनी आज सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी देखील उपस्थिती लावली। सुनेत्रा पवार या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, अजितदादांप्रमाणेच विकास कामे करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्योती मेटे यांना भविष्यात राष्ट्रवादी पक्षप्रवेश आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्न विचारला। त्यावर त्या म्हणाल्या, भविष्यात राजकारण कोणत्या वळणाने जाते ते बघू, परंतु समाजकारण करताना काम करण्यासाठी राजकारणही आम्ही निश्चित करूच। महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तुम्हाला पक्षप्रवेश केल्याशिवाय ते मिळेल असे वाटते का? यावर मेटे म्हणाल्या, याबाबत आत्ता चर्चा करण्याचा अर्थ नाही, पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची माझी क्षमता आहे। एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे मी काम केलेले आहे। हे काम करत असताना मोठ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत, त्यामुळे माझ्याकडे ते पद सांभाळण्याची क्षमता आहे। जर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मला संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने जर भूमिका मला घ्याव्या लागल्या तर त्या घेईल, असे स्पष्ट संकेत ज्योती मेटे यांनी दिले आहे।